श्री नवनाथ कथासार अध्याय 7वा वीरभद्राबरोबर भांडण, परलोकी सन्मान, वज्रावतीचे दर्शन. या अध्यायाच्या नित्य पठणाने सर्व प्रकारची चिंता व्यथा दूर होऊन 84 लक्ष योनींचा जन्मोजन्मीचा फेरा जीवाला होणार नाही. अध्यायाला सुरुवात होत आहे. मच्छिंद्रनाथ हरेश्वरास गेल्यावर तेथे त्यांनी गदातीर्थी स्नान केले. इतक्यात स्नानासाठी त्याच वेळी त्याच तीर्थास त्रिशूळ, डमरू, धनुष्य वगैरे आयुधे घेऊन वीरभद्र तेथे आला. तेथे त्याची व मच्छिंद्रनाथांची भेट झाली. दोघांनी एकमेकास नमस्कार केला. मग तुम्ही कोण, कोठचे, पंथ कोणता, अशी विचारपूस वीरभद्र मच्छिंद्रनाथांना करू लागला. तेव्हा या देहाला मच्छिंद्र म्हणतात, नाथ पंथ तो आमचाच आहे. शैली, कंथा व मुद्रा ही आमची भूषणे आहेत, असे मच्छिंद्रनाथांनी सांगितल्यावर वीरभद्र म्हणाला, हे एक नवीन पाखंड मातून असे काळे तोंड जगात मिरवता हे तुम्हास योग्य नाही. यास्तव या मुद्रा टाकून दे. न टाकशील तर ठिकठिकाणी त्याबद्दल तुला पुष्कळ दुःखे सोसावी लागतील. वेदविधीने लावून दिलेल्या धर्माविरुद्ध हा एक वेगळाच पंथ काढणारा असा मूर्ख तुझा गुरु तरी कोण, अशी त्याची निंदा प्रचुर बोलणं ऐकून मच्छिंद्रनाथांचे पित्त खवळून गेले. ते क्रोधाच्या तडाख्यात वीरभद्रास म्हणाले, अरे अदमा, तुझ्या दर्शनाने मला स्नान करायला पाहिजे. आता निमूटपणे आपल्या कामात जा, नाहीतर माझ्या हाताने तू आता मरण पावशील. या बोलण्याने वीरभद्रास अतिशय राग आला व तो म्हणाला, अरे मूर्खा, आता तुझा प्राण घेतो बघ. असे म्हणून त्याने धनुष्यासह अर्धचंद्र निर्वाण बाण काढला. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की, अरे पतिता, उन्मत्तपणाने तू जनात आपले अहित करून घेत आहेस. अरे धनुष्यबाण काढून मला सोंग दाखवित आहेस, परंतु या योगाने तू यावेळेस मरण पावशील मात्र. अरे असली बहुरूप्याची सोंगे दाखवणारे माझ्यासमोर पुष्कळ येऊन गेले. तुझे हे हावभाव माझ्यासमोर क्षणभर सुद्धा टिकणार नाहीत. आता तुझे आयुष्य सरले म्हणूनच तू येथे आला आहेस असे मला वाटते. अशी त्यावेळी दोघांची आवेशाची पुष्कळ बोलणी झाली. नंतर वीरभद्राने धनुष्यास बाण लावून मच्छिंद्रनाथांना रामाचे स्मरण करण्यास सांगितले. ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, राम मंत्र तुला अपवित्र वाटला म्हणून त्या मंत्राचे मला स्मरण करण्यासाठी सांगतोस, पण इतके पक्के समज की त्याच मंत्राने भगवान शंकर दुःखातून मोकळे होऊन सुखी झाले. वाला वाल्मिकी झाला, तोच मंत्र मला तारेल. आता तू सावध राहा. असे म्हणून त्यांनी हातात भस्म घेतले व वज्रास्त्र सिद्ध करून फेकले. ते दाई दिशा फिरू लागले. त्यावेळी वीरभद्राने सोडलेला बाण मच्छिंद्रनाथांना तृणासमान भासला. तो बाण मच्छिंद्रनाथांचा प्राण घेण्यासाठी येत होता, पण भस्माच्या जोराने तो आकाशात भ्रमण करू लागला. इतक्यात मच्छिंद्रनाथांच्या वज्रशक्तीने त्या बाणाचा चूर होऊन गेला. नंतर वीरभद्राने दुसरा बाण काढून नागास्त्राची योजना करून तोही त्यानंतर सोडला. ते पाहून मच्छिंद्रनाथांनी आपल्या संरक्षणाकरिता रुद्रास्त्र व खगेंद्रास्त्र सोडले. त्यांनी वीरभद्राची शक्ती क्षीण करून टाकली. पुढे वीरभद्राने वातास्त्र सोडताच मच्छिंद्रनाथांनी पर्वतास्त्र सोडले. अशा रीतीने ते दोघे वीर अस्त्रे सोडून एकमेकांना हरवण्यासाठी बघत होते. शेवटी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी युद्धस्थानी येऊन मच्छिंद्रनाथांचे समाधान केले. नंतर वीरभद्रास जवळ बोलावून त्याचे मच्छिंद्रनाथांशी सख्य करून दिले व हा नाथ कवी नारायणाचा अवतार आहे असे सांगितले. मग वीरभद्र देखील त्यांना वर देण्यास तयार झाला. त्याने बोलवून दाखवले की मी आजपर्यंत मोठमोठले बलवान असे असंख्य वीर जेरीस आणून हतवीर्य केले, पण मच्छिंद्रनाथांसारखा वीर मला आजपर्यंत आढळला नाही. असे बोलून त्यांनी प्रेमाने त्यांना आलिंगन दिले व तुमची कोणती मनोकामना आहे म्हणून विचारले. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की मी शाबरी विद्या साध्य केली आहे, तर त्यासाठी तुझे सहाय्य मला हवे आहे. मग मंत्राबर हुकूम सर्व कामे करण्याचे वीरभद्राने मच्छिंद्रनाथांना वचन दिले व आम्ही सहाय्य आहोत असे संपूर्ण देवांनी आश्वासन दिले. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सर्व देवांना नमस्कार केला. नंतर भगवान विष्णूने मच्छिंद्रनाथांना पोटाशी धरले आणि सांगितले की तुझ्या विद्येस माझे पूर्ण सहाय्य असेल. माझे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दृश्य होऊन तुझ्या संकटांचे निवारण करीन.
असे बोलून भगवान विष्णूंनी मच्छिंद्रनाथांना चक्रास्त्र दिले. नंतर भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्रिशूळास्त्र दिले. ब्रह्मदेवांनी शापात्यास्त्र तसेच इंद्राने वज्रास्त्र दिले. त्याचप्रमाणे देवांनी प्रसन्न होऊन एक एक वर दिला. मग आपापल्या विमानात बसवून ते सर्व स्वस्थानास जाण्यासाठी निघाले. त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी देवांची प्रार्थना केली की मणिकर्णिकेचे स्नान करावे असा माझा हेतू आहे, तेवढी माझी मनोकामना पूर्ण करावी. ते मच्छिंद्रनाथांचे म्हणणे सर्व देवांनी आनंदाने कबूल केले. मग भगवान विष्णूंनी मच्छिंद्रनाथांना आपल्या विमानात बसवून वैकुंठास नेले व आपल्या आसनावर त्यांना बसवले. त्यांचे भोजन, निजणे, बसणे, उठणे सर्व भगवान विष्णूंबरोबर वैकुंठात होत होते. वैकुंठात असता मच्छिंद्रनाथ नित्य मणिकर्णिकेचे स्नान करीत असे. एकदा आपण पूर्वजन्मी मेरू पर्वतावर घेतलेली समाधी पाहण्याची इच्छा होऊन त्यांनी हा आपला हेतू भगवान विष्णूंना कळविला. म्हणून भगवान विष्णूंनी मच्छिंद्रनाथांना तेथे नेऊन एक वासुदेवाची व दुसरी नवनारायणांची अशा समाधी दाखवल्या. त्या पाहून मच्छिंद्रनाथांना आनंद झाला. मच्छिंद्रनाथ वैकुंठास 1 वर्षभर राहिले. नंतर तेथून मच्छिंद्रनाथांना भगवान शंकरांनी कैलासास नेले. तेथेही ते 1 वर्षभर राहिले. मग मोठ्या सन्मानाने इंद्र त्यांना अमरावतीस घेऊन गेले. तेथे ते 3 महिने राहिले. नंतर ब्रह्मदेवाने सांगितल्यावर नारद येऊन त्यांना सत्यलोकास घेऊन गेले. तेथेही मच्छिंद्रनाथ 6 महिने राहिले. पुढे सर्व देवांनी त्यांना आपापल्याकडे 1 दिवस आग्रहाने राहून घेतले. ते एकंदर 7 वर्षे स्वर्गात राहून पावनाचार खात होते. नंतर सर्वांना विचारून ते मृत्यूलोकी येण्यासाठी निघाले. तेव्हा सर्व देवांनी त्यांना विमानात बसवून अति आदराने मृत्यूलोकी आणून पोचविले. नंतर ते स्वर्गास गेले व मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघाले. मच्छिंद्रनाथ फिरत फिरत केकडा देशातील वज्रवनात गेले. त्या ठिकाणी वज्र भगवतीचे स्थान आहे. तेथे त्यांनी 360 उष्णोदकांची कुंडे पाहिली. तेव्हा मच्छिंद्रनाथांना परम आश्चर्य वाटले. मग तेथले सर्व तीर्थात स्नान करून मच्छिंद्रनाथ अंबिकेच्या देवालयात गेले व पुजाऱ्यास बोलावून कुंडाबद्दल विचारू लागले. तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितले की पूर्वी या ठिकाणी वशिष्ठ मुनीने यज्ञ केला. त्या समयी सर्व देव खाली आले होते. त्यांनी स्नानास गेल्यावर ऊन पाण्याची कुंडे निर्माण केली व स्नान करून आपापली नावे कुंडास ठेवली. ते देव 12 वर्षे 12 दिवसापर्यंत येथे राहिले होते. यज्ञ समाप्त झाल्यावर देव परत गेले, पण कुंड अजूनपर्यंत त्याच ठिकाणी आहेत. असे सगळे ऐकल्यावर आपणही कुंडे निर्माण करावी असे मच्छिंद्रनाथांच्या मनात आले. त्यांनी त्रिशूळाच्या योगाने कुंडे खणून तयार केली व वरून मंत्र जपून भोगावतीचे उदक उत्पन्न केले. मग अग्निमंत्र जपताच त्यात अग्नीने प्रवेश करून पाणी ऊन केले. नंतर त्या नव्या भोगावतीच्या कुंडात मच्छिंद्रनाथांनी स्नान करून ते वज्रादेवीच्या देवालयात गेले व तिला त्या कुंडातील ऊन पाण्याने स्नान घातले. तेव्हा तिने त्यांना शाबासकी देऊन 1 महिना तेथे राहून घेतले. नंतर तुम्हाला वज्राबाई का म्हणतात असे मच्छिंद्रनाथांनी देवीला विचारल्यावर देवी म्हणाली, वशिष्ठांच्या यज्ञात इंद्रहवनाच्या वेळी आला होता, पण सभेत जे ऋषी बसले होते त्यांच्याकडून इंद्राला मान न मिळाल्यामुळे इंद्राने वज्राची प्रेरणा केली. हे पाहून श्रीरामचंद्राने शक्तिमंत्राने दर्भ मंत्रून सोडला. त्यात मी प्रकट होऊन वज्र गिळून टाकले आणि हवनास हरकत होऊ दिली नाही. मग इंद्राने आपले वज्र मिळवण्यासाठी रामाची प्रार्थना केली. त्याने इंद्रास वज्र परत दिले. मग त्याच वेळेस देवांनी व ऋषींनी मला वज्राबाई असे नाव दिले. मग सर्व ठिकाणी गेल्यानंतर रामाने माझी येथे स्थापना केली. त्यांनी प्राणप्रतिष्ठा करते समयी मला भोगावतीचे स्नान घातले होते, त्यावर आज झाले. पण रामापेक्षा तू एक गोष्ट विशेष केलीस, ती ही की त्यांनी मला थंड पाण्याने स्नान घातले आणि तू ऊन पाण्याने घालून भोगावतीचे येथे अक्षयी ठेवलीस. असो, तेथे मच्छिंद्रनाथ महिनाभर राहिले व देवीचा निरोप घेऊन पुढे निघाले. अध्याय 7 समाप्त होत आहे.